या समर वॉटरफॉलला आलेलो आहोत, जे नाशिकपासून फक्त 45 किलोमीटर अंतरावरती आहे. त्या पाणी एवढं जास्त आहे, मागे बघू शकता. हा उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये एवढं पाणी आहे पावसाळ्यासारखं. तर मित्र हो, अशा पद्धतीने आम्ही नाईट कॅम्प करून आता जो हिडन वॉटरफॉल आहे नाशिकचा त्या दिशेने निघालोय. मित्र हो, हे गाव कुठलं आहे वैभव सर? हां बरं ठीक आहे. हर्ष गावाचं नाव होतं. त्या बेस कॅम्प पासून आम्ही आता चालत एक अर्धा 1 किलोमीटरवरती जो वैतरणा डॅमवरून जो वॉटरफॉल येतो त्या वॉटरफॉल पाहण्यासाठी जाणार आहे. मित्र हो, वॉटरफॉल पावसाळ्यात भरपूर असतात, पण उन्हाळ्यातला समर वॉटरफॉल हा स्पेशल असतो आणि तो समर वॉटरफॉल पाहायला आम्ही तर जाणार आहे. चला मग तिथे गेल्यावरच सीन पाहूया. आणि सुंदर असा नजारा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्र, पावसाळ्यात हे सगळीकडे हिरवळ दिसते, परंतु उन्हाळ्यात सुद्धा हिरवळ पाण्याची असेल तुम्हाला या वॉटरफॉलला यावं लागणार आहे. आणि तुम्हाला जी हिरवळ आहे ती दिसणार आहे. तर तो खरंच खूप सुंदर आहे. आणि ह्या वातावरणात आल्यावर तिकडे चंदनाचे सुद्धा झाड आहे काही ठिकाणी. त्यांचा अतिशय सुंदर असा वास जो आहे, सुगंध जो येतो रक्तचंदन होतं ते आताच आम्ही पाहिलेलं आहे. आणि मला वास दाखवच आता. कुठे वास एकदम जोरात आहे हो. आपल्या ग्रुपसाठी आपण लोकेशन शोधली आणि आपण तिथं चाललोय. चलो लेट्स गो. समजा तर मित्रांनो, ज्या सिक्रेट वॉटरफॉलसाठी आम्ही हा ट्रेक अरेंज केला होता, तर तो आमच्या समोर आहे. तो आयकॉनिक व्ह्यू तुम्हाला आता आम्ही दाखवतो. चलो. आणि आता माझ्या मागं फिरत वरती घ्या. चला आता खाली जातो आणि तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो. वावी हर्षा गावापासून जवळपास अर्धा तास पायी चालत आल्यानंतर हा सुंदर नजारा आपल्या समोर दिसत आहे. छोट्याशा पायी वाटेने इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पायी चालत यावं लागतंय. तर मित्र, फायनली आम्ही त्या वॉटरफॉलच्या याच्यावरती पोहोचलोय, पीक पॉईंटवरती. आणि तुम्ही पाहू शकता हाच तो वॉटरफॉल. वॉटरफॉलचं सौंदर्य जितकं आकर्षक असतं तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं. छोट्याशा पायवाटेने जाताना निसरड्या वाटेने सावकाश चालत आपल्याला खालीपर्यंत जायचं आहे. समोर कोसळणारा हा धबधबा, पाण्याचा जोरदार आवाज, चेहऱ्यावर उडणारे थंडगार पाण्याचे थेंब आणि आजूबाजूला निसर्ग, खरंच इथून हलावसंच वाटत नाही. बस असंच बसून आम्ही आता धबधब्याच्या अगदी खाली पोहोचलोय. समोरून कोसळणारं पाणी आणि त्याचा प्रचंड आवाज. मित्र, इथं एक खास गोष्ट दिसते. धबधब्याखाली मोठमोठे गोल खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे साधे नाहीत, हे तयार झालेत सततच्या पाण्याच्या प्रवाहामुळे. भौगोलिक भाषेत याला जलक्षरण किंवा वॉटर इल्युजन म्हणतात. धबधब्यावरून पाणी वेगाने खाली पडताना दगड, वाळू आणि खडे सोबत घेऊन येतं आणि सततच्या घर्षणामुळे दगडांमध्ये खोल खड्डे तयार होतात. यांना प्लंज पूल किंवा पोर्ट होल्स इन रिव्हर बेड असंही म्हणतात. हे खड्डे दिसायला सुंदर असले तरी ते खूप खोल आणि घसरडे असू शकतात. म्हणून इथे चालताना सावध आणि सुरक्षित ठिकाणून बसून आनंद घ्या, कारण निसर्ग जितका सुंदर आहे तितकाच तो शक्तिशाली आहे. आणि फायनली त्या लोकेशनला आलोय. मागे बघा, हा जो आहे तो वॉटरफॉल आहे. सध्या पाणी एवढं जास्त आहे, मागे बघू शकता. हा उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये एवढं पाणी आहे पावसाळ्यासारखं. एकदम डेंजर फ्लो आहे. आम्हाला पाण्यामध्ये उड्या टाकायच्या होत्या, पण आम्ही ते आता टाकू शकत नाही आहे, कारण पाण्याचा फ्लो खूप डेंजर आहे. आपण जरा त्यांना मागे बघा फ्लो मेंढी फ्लो बघा. तर मित्र, आम्ही खास आलो होतो या ठिकाणी पोहण्यासाठी, परंतु पाण्याचा प्रचंड वेग पाहून आमचा पोहण्याचा मोह आम्ही आवरला आणि ह्याच वॉटरफॉलच्या पुढे सेफ जागेवरती जाऊन पाण्यात पोहण्याचा आनंद घ्यायचं ठरवलं.
वावी हर्षापासूनचा अर्ध्या तासाचा ट्रेक पायी चालत आणि त्यानंतर पूर्ण वॉटरफॉल फिरून आनंद घेतला आणि त्यासोबतच हा पोहण्याचा सुद्धा आनंद घेतला. यामुळे भूक प्रचंड वाढलेली होती आणि पोटात कावळे कोकत होते. त्यामुळे आम्ही ठरवलं की आता या ठिकाणी दुसरं खाण्यासाठी काही मिळत नव्हतं. त्यामुळे बिअर ग्रिलसारखं आम्ही जंगलात आता मॅगी बनवण्याचा प्लॅन बनवला. त्यासोबतच आम्हाला वाटत होतं की आम्ही आदिमानव झालेलो आहोत आणि त्या पद्धतीने आदिमानवांसारखं आम्ही या ठिकाणी लाकडं गोळा केले, त्यासोबतच पाणी गोळा केलं आणि एक चुलं बनवलं आणि त्याच्यावरती मॅगी शिजवण्याचा प्लॅन बनवला. 2 मिनिट में बननेवाली मॅगी आमचा अर्धा तास कुठं गेला कळलं नाही. त्यासोबतच आम्ही असं पाण्यात बसून परत पोहण्याचा आनंद घेतला. आमच्याकडे स्विमिंग पूल नव्हता, परंतु हाच आमचा वॉटरफॉल स्विमिंग पूल झाला. या सुंदर निसर्गाचा आनंद घेत आम्ही पाण्यामध्येच बसून मॅगी खाण्याचा आनंद घेतला. वैतरणा डॅमचा जो पाणी सोडलं जातं त्या पाण्यावरती हा वॉटरफॉल तयार होतो आणि अतिशय सुंदर वॉटरफॉल आहे मित्रांनो. अनेक वर्षापासून या ठिकाणी पाणी वाहिलं जातं, त्याच्यामुळे हे मोठे मोठे खास खळगे जे आहेत या ठिकाणी पडलेले आहेत. ते तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. एवढे मोठे गोल गोल गोटे जे आहेत ते तयार झालेले आहेत, खड्डे मोठे मोठे पडलेले आहेत. आणि जे भूगोलामध्ये शिकलो होतो खास खळगे पडतात सततच्या पाण्यामुळे, तर ते या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि अतिशय पांढरा शुभ्र असा हा धबधबा जो आहे थोडं बघू शकता तुम्ही बघू शकता. माझ्या मागे जे आहे ते पूर्णपणे पांढरा शुभ्र दुधासारखा धबधबा आहे. आणि तुम्हाला मी या साईडला पण दाखवतो. अतिशय सुंदर असा हे बघा मित्रांनो, ते आपण सांगत होतो तुम्हाला की समरमध्ये वॉटरफॉल असतो आणि तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर ते या ठिकाणी आहे. नाशिकपासून फक्त 45 किलोमीटर अंतरावरती आहे. एक्झॅक्ट लोकेशन जे आहे ते मी तुम्हाला लिंकमध्ये शेअर करतो, तुम्ही नक्की बघा मित्रांनो. आणि जो आम्ही या ठिकाणी रात्री कॅम्पसाठी आलो होतो, वैतरणा डॅमवरती कॅम्प केला, नाईट कॅम्प. आणि त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं, सकाळी उठून या ठिकाणी आलो आणि इथं आम्ही मॅगी वगैरे बनवली, पाण्यात मस्त स्विमिंग केली. फ्लो जास्त असतो त्याच्यामुळे पोहण्याचा जो मोह आहे तो टाळा. या ठिकाणी अजिबात जाऊ नका. पुढे वरती सेफ झोन आहे त्या जागेवरती जाऊन त्याचा आनंद घ्या. फायनली पूर्ण तो वॉटरफॉलचा ट्रेक आहे पूर्ण करून आम्ही आता परतीच्या प्रवासाला जायला लागलेलो आहे. माझ्या मागे बघू शकता पूर्णपणे जो आहे हा वॉटरफॉल दिसतोय. एन्जॉय वगैरे करून मॅगी वगैरे करून आम्ही चालू आता